आपल्याकडे वराहमिहिर म्हणून मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, साधारणतः 5व्या शतकातला कालावधी त्यांचा मानला जातो. तर त्यांनी बृहत संहिता नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये एक असं वाक्य त्यांनी वापरले की आदित्यात जायते वृष्टी. सूर्यामुळे पाऊस होतो. तर सूर्यामुळे पाऊस होतो म्हणजे सूर्यामुळे पाणी तापतं आणि वर जातं आणि पाऊस पडतो तसं नाही, तर ॲक्च्युली सूर्यामुळे मान्सून येतो असं आपल्याला त्याच्यामधून दिसतं. आणि हे त्यांनी 5व्या शतकात लिहिलं आहे. आणि हे जे आता मी उदाहरणं सांगितलं, ज्या सॅटेलाईटनी ग्लोबल प्रेसिपिटेशन मिशन म्हणून होतं ते, सो त्यांनी ज्या नोंदी घेतल्या त्या दोन्ही बरोबर मिळत्याच होत्यात. याचा अर्थ काय की सूर्याचं जसं उत्तरायण होतं तर तो पावसाचा पट्टा संपूर्ण पृथ्वीवर सूर्याच्या मागोमाग वर जातो. सूर्याचं दक्षिणायन होतं तर त्याच्या मागोमाग तो खाली जातो. सो एक प्रकारे मान्सून हा फेनॉमेना हा सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायनाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये वारे हा एक मुख्य घटक आहे की सूर्याचं उत्तरायण जसं होईल त्याप्रमाणे दक्षिण गोलार्धातून वारे येतात आणि ते भारतीय उपखंडावर व्हायला सुरुवात होते. सूर्याचं दक्षिणायन झालं की त्याच्यासोबत ते परत माघारी फिरतात. सो हे चक्र जोपर्यंत पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरतीये, तिचा अक्ष 23.5 अंशांनी कललेला आहे, तोपर्यंत ते चालू राहणार आहे. त्यामुळे गेली काही कोटी वर्ष ते चालू आहे आणि पुढच्या अनेक कोटी वर्ष ते सुरू राहणार आहे.